कोल्हापुरातल्या मध्यवर्ती ठिकाणी बिबट्या शिरलाय। ताराबाई पार्क परिसरातील MSCB कार्यालय परिसरात हा बिबट्या शिरल्याची माहिती समोर येते। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची टीम सध्या घटनास्थळी दाखल झाली आणि गेल्या 1.5 ते 2 तासांपासून या बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। दृश्य आपण पाहू शकतोय, बिबट्याने पोलिसावर हल्ला केला। आपण ही दृश्य पाहू शकतोय, बिबट्या ड्रेनेज मध्ये शिरलेला आहे आणि त्याला पकडण्यासाठी सध्या मोठे प्रयत्न सुरू आहे। बिबट्या कधी ताब्यात येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलंय। हा बिबट्या नागरी वस्तीमध्ये शिरल्यामुळे एकच खळबळ माजली आहे। ही 2 दृश्य आपण पाहू शकतोय, ज्या ठिकाणी ड्रेनेज मध्ये बिबट्या शिरलाय आणि याच ठिकाणी बिबट्या अडकून बसलाय। MSCBच्या ऑफिसमध्ये जिथं अगदी घनदाट झाडी असलेला भाग आहे त्या ठिकाणी वन विभागाने ही पुष्टी केलेली आहे की त्या ठिकाणी बिबट्या आढळलेला आहे। आता त्याला जेरबंद करण्याचं, त्याला पकडण्याची सर्व कार्यवाही जी तांत्रिक कार्यवाही ती वन विभागामार्फत सुरू करण्यात आलेली आहे आणि आपण कुठल्याही पद्धतीचा धोका पत्करणं हे अत्यंत चुकीचं आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शहरातील सर्व नागरिकांना जिल्हा प्रशासनाचं नम्र आवाहन आहे, अजिबात आपण या ठिकाणी पाहण्यासाठी गर्दी अजिबात करू नये। मग त्यावेळी आम्ही सर्व टीम आणि पोलीस आणि रेस्क्यू टीम घेऊन आम्ही आत आलो। त्यावेळी तिथं सगळीकडे शोधाशोध चालू होती। शोधाशोध करताना एका चेंबरमध्ये बिबटा बसलेला होता। तो ओंकार काटकर म्हणून आहे रेस्क्यू टीमचा, तो ते बघण्यासाठी आत गेला असता त्याच्यावर त्यानं हल्ला केला आणि त्यावेळी मग आम्ही सगळेजण बाहेर आलो। मग तो थोडा वेळ त्या चेंबरमध्येच तिथं थांबून बसलेला होता। आपण पाहू शकतोय, नागरिकांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। सकाळी हा बिबट्या या परिसरात आढळलेला आहे, त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केलेली आहे। त्याचसोबत सध्याची ताजी 2 दृश्य तुम्ही पाहताय, ड्रेनेज मध्ये बिबट्या शिरलाय आणि सध्या तिकडेच तो अडकून बसला। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर। रणजित, काय सांगाल, गेल्या किती वेळापासून हे सध्या प्रयत्न सुरू आहे आणि सध्याचं ताजं अपडेट काय? साधारण 2 ते 2.5 तास या परिसरामध्ये वन विभाग आणि स्थानिक पोलीस हे त्याला रेस्क्यू ऑपरेशन त्यांनी चालू केलेलं आहे। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आता नागरिकांची गर्दी वाढल्यामुळं या नागरिकांवर सुद्धा पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि त्यांना या परिसरातून पिटाळून लावलेला आहे। तसेच जेव्हा हा बिबट्याच्या चेंबरमधून बाहेर येईल त्यावेळी त्याच्याकडून कुठलाही नागरिक जखमी होऊ नये, अधिकारी जखमी होऊ नये यासाठी या संपूर्ण परिसरातून सर्वांना बाहेर काढण्यासाठी सध्या पोलीस सज्ज झालेला आहे। 5 जवान पूर्ण शरीरावर सेफ्टी जॅकेट घालून, हेल्मेट घालून आता आज चेंबरच्या दिशेने गेलेले आहेत। तसेच एक गन घेऊन एक अधिकारी आतमध्ये गेलेले आहेत। बिबट्याने या सर्वांवर जर अटॅक केला किंवा उडी मारून बाहेर येण्याचा प्रयत्न केला तर तो जाळीमध्ये अडकावा यासाठी सुद्धा साधारण 8 कर्मचारी एक जाळी पकडून, अशा 2 जाळ्या पकडून या परिसरात सज्ज झालेले आहेत। तसेच या बिबट्या जेव्हा वन विभागाच्या ताब्यात येईल, ते पकडतील, त्यावेळी त्याला जाळीत घालण्यासाठी एक विशेष अशी जाळी या परिसरात आणण्यात आलेली आहे। तसेच हुल्लडबाजी करणारे जे तरुण आहेत या तरुणांना या परिसरातून पिटाळण्याचं काम सध्या पोलीस करत आहेत। तर हे रेस्क्यू ऑपरेशन अंतिम टप्प्यात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण हे जवान आता चेंबरच्या दिशेने आतमध्ये गेलेले आहेत। तर बरोबर विरुद्ध दिशेला नागरिक मात्र हुल्लडबाजी करताना दिसत आहेत। त्यामुळे पोलिसांची दोन्ही बाजूने दमछाक होताना दिसते। या सविस्तर माहितीसाठी